नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर आज मी बनवणार आहे अंडा मसाला ही रेसिपी। तर इथे मी हे जे अंडे आहेत ते झेप्टोवरून ऑर्डर केले आहेत। इथे मी 8 अंडे घेतलेत, बॉयलरच अंडे आहेत। तर खूप छान अशी भाजी याची तयार होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी आता पातेलं घेतलंय अंडे उकडवण्यासाठी। अंडी पूर्ण झाकून जातील एवढं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये अंडी उकडतात मीडियम गॅस फ्लेमवरती। तर अंडे आता उकडायला ठेवून देते, तोपर्यंत आपण भाजीच्या ग्रेव्हीची तयारी करूया। इथे घेतली मी कढई, त्यामध्ये टाकते 2 चमचा तेल। यामध्ये टाकते 2 बारीक कट करून घेतलेले कांदे। आता हा कांदा आपल्याला चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परततोय तोपर्यंत आपण एक ग्रेव्ही बनवून घेऊया। इथे मी घेतला आहे भाजून घेतलेलं थोडंसं खोबरं। खोबऱ्याने थोडंसं आपल्या भाजीला दाटसरपणा येईल, त्यामुळे मी घेतले। ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरी चालेल। त्यानंतर घेतलंय थोडंसं अद्रक, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर। आता याची पाणी न टाकताच पेस्ट बनवून घेतली आहे। इकडे आपला कांदा पण चांगला परतलाय, त्याला ब्राऊन कलर आलाय। आता ही पेस्ट यामध्ये टाकायची, मिक्स करून घेते। आणि आता हे आपल्याला चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकलाय त्यामुळे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता ही ग्रेव्ही परततीये तोपर्यंत अंडे उकडून झालेत आणि थोडेसे गार झालेत। आता मी त्याची टर्कल काढून घेते। आता हे अंडे आपण तव्यावरती फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी ह्या अंड्याला मधोमध कट करायचा आहे। अंड्याचे 2 भाग करायचे। तर इथं आता मी सर्व अंडे असे कापून घेते। सर्व अंडे कट करून झालेले आहेत। आता याला फ्राय करून घेते। त्यासाठी इथे मी घेतला एक तवा, त्यावर टाकते थोडंसं तेल। तेल स्प्रेड करून घेते आणि आता जे अंडे आपण कट केली ते यावरती ठेवूया। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। त्यानंतर यावर टाकायची आहे थोडीशी हळद आणि लाल मिर्च पावडर। इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे। तुमच्याकडे जी उपलब्ध असेल ती तुम्ही टाकली तरी चालेल। मिरची पावडर आणि हळद टाकल्यामुळे अंड्याला छान कलर आलाय। आता आपण हे अंडी पलटी करून घेऊया, म्हणजे दुसऱ्या बाजूनी पण ते परतून निघतील। अंडे परतते तोपर्यंत आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे। खूप जास्त वेळ लागत नाही अंडा मसाला बनवायला। 2 मिनिट झालेत। आता दुसऱ्या साईडनी पण अंडे परतून निघालेत। आता मी गॅस बंद करते। इथे ग्रेव्हीला तेल सुटलंय, म्हणजे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया। इथे मी घेतलाय 1 मोठा चमचा चिकन मसाला। तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता, घरातला काळा मसाला घेतला तरी चालेल। त्यानंतर टाकते 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, मिक्स करून घेते। त्यानंतर यामध्ये टाकते थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर इथे आपली छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता हे अंडे आपण यामध्ये टाकून घेऊया। ग्रेव्हीवरती हे सगळे अंडे मी मांडून घेत आहे। नंतर याला आपण मिक्स करणार आहे। आणि ही जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी घट्टच असते, पण तुम्हाला जशी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। दिसायला खूप छान दिसते भाजी आणि टेस्ट पण छान लागते। यावर टाकते कोथिंबीर। अंडे आता ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेते आणि यामध्ये तुम्ही अजून पाणी टाकू शकता ग्रेव्ही थोडीशी पातळ करण्यासाठी। तर इथे आपली मस्त अशी चमचमीत अंडा मसाला रेसिपी तयार झालेली आहे। इथे मी ही थोडीशी घट्ट केली, पण तुम्ही अजून थोडीशी पातळ करू शकता।
तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये.